वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी समाजशास्त्र विषयाचे आपण काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न इयत्ता 5वी ते 12वीच्या पुस्तकातील महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। कारण जशा प्रकारे प्रश्न 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये EVS आणि समाजशास्त्र विषयामध्ये विचारले गेलेले आहे मित्रांनो, ते संपूर्ण अनालायसिस करून आपण या ठिकाणी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 19 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो। यापूर्वी आपल्या प्लेलिस्टमध्ये 2026 साठी ऑलरेडी 18 व्हिडिओ अपलोडेड आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। आता हे बघा, पहिला जे प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न असणार आहे की निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यास योग्य पर्याय शोधा। आता हे बघा मित्रांनो, निवडणूक आयोग जेव्हा आचारसंहिता लागू करतो तेव्हा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। उमेदवार मतदारांशी सहृदयाने वागतो, कार्यालयीन कामे सुरळीतपणे चालतात, निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसतो किंवा उमेदवार व पक्षावर नियंत्रण ठेवता येते। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे की निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसतो, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की राष्ट्रपतीची निवड सर्वसाधारणपणे किती वर्षासाठी असते। सोपा प्रश्न आहे। राष्ट्रपतीची जी निवड आहे ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की आफ्रिकेतील किंबर्ले येथे डॅश डॅश मोठ्या खाणी आहेत, सोन्यांच्या खाणी आहेत, हिऱ्यांच्या, तांब्यांच्या किंवा कोबाल्टच्या। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। लक्षात ठेवा की आफ्रिकेतील किंबर्ले येथे हिऱ्यांच्या मोठ्या खाणी आहेत, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सुपरफास्ट आपण हे 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तो पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे डॅश डॅश जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। सभापती, उपसभापती, सदस्य किंवा गट विकास अधिकारी, अशा प्रकारे 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे। पर प्रश्न आहे की जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात, म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते। हा प्रश्न परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे। लॉर्ड रिपन आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न आहे की शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले, त्या दिवशी औरंगजेबचा डॅश डॅश वाढदिवस होता। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे। ऑप्शन जे 2 असेल 50 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की शिवराय जेव्हा औरंगजेबाच्या भेटीस आग्रा येथे गेले होते त्या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न आहे की पाम्पई हे डॅश डॅश संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जातात। तर हे बघा, पाम्पई हे जे ठिकाण आहे मित्रांनो ते रोमन या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय जे 1 असेल,
ऑप्शन जे एक दिलेलं आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे एक असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की चीनमध्ये नेहमी डॅश डॅश पक्षांचेच सरकार असते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे. माओवादी, शेतकरी, समाजवादी किंवा कम्युनिस्ट अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर लक्षात ठेवा की चीनमध्ये नेहमी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न विचारलेला आहे की रेषालेख व स्तंभालेख हे डॅश डॅश आहे. तर हे बघा, एक मितीय आकृती आहे, द्विमितीय आकृती आहे, त्रिमितीय आकृती आहे किंवा वितरणात्मक आकृती आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा, रेषा आलेख व स्तंभ आलेख हे एक मितीय आकृती आहे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे एक असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की एक मितीय का म्हणतात. या आकृतीमध्ये सांख्यिकीय माहिती दर्शविण्यासाठी फक्त एकाच मितीच्या, उदाहरणार्थ स्तंभाची केवळ लांबी किंवा उंची विचार केला जातो. स्तंभांची रुंदी ही केवळ आकृती सुबक दिसण्यासाठी समान ठेवली जाते. तिला कोणतेही संख्यात्मक मूल्य नसते. उदाहरणार्थ रेषा आलेख आणि स्तंभ आलेख हे एकमितीय आकृतीचे प्रमुख प्रकार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. सर 10वा प्रश्न बघा. 10वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी चुकीची जोडी कोणती, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. श्रीलंका, ब्रिटिश वसाहत म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे बरोबर आहे. इंडो चायना, फ्रेंच वसाहत ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. इंडोनेशिया, डच वसाहत ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे. परंतु म्यानमार, पोर्तुगीज वसाहत या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 आणि सी टेट 6 फेब्रुवारी 2026 साठी तुम्हाला 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की इसवी सन 1764 मधील बक्सरची लढाई यांच्यात झाली. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे की 1764 मध्ये बक्सरची लढाई कोण कोणात झाली. तर हे बघा, ऑप्शन जे डी असेल की बंगालचा नवाब होता मीर कासिम, अयोध्याचे नवाब मोगल बादशाह विरुद्ध इंग्लिश कंपनी यांच्या दरम्यान ही लढाई झाली होती. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न आहे की ब्रिटिशांनी 1857च्या उठावानंतर भारतीय सैन्याची जात, प्रांत, भाषेच्या आधारावर पुनर्रचना केली. याचे कारण काय. तर हे बघा, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे भारतीय सैनिकांना कमी पगार देता येईल. ऑप्शन 2, त्यामुळे सैन्याची कार्यक्षमता वाढेल. ऑप्शन 3, भारतीय सैनिक परदेशी जाण्यास तयार होतील. किंवा 4, भारतीय सैनिकांमध्ये एकी निर्माण होणार नाही. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे डी असेल, ऑप्शन जे डी आहे की भारतीय सैनिकांमध्ये एकी निर्माण होणार नाही. हा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न आहे की ब्राझीलमधील पठारी प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता. तर लक्षात ठेवा की ब्राझीलमधील जे पठारी लोक आहे त्यांचा मुख्य उद्देश आहे, मुख्य व्यवसाय आहे शेती. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न 17 आहे की वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी वापरलेली लोकभाषा कोणती. तर हे बघा, वर्धमान महावीरांनी धर्मासाठी जी भाषा वापरली होती ती होती अर्धमागधी. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की प्राचीन काळात
सामान्य लोकांना समजे अशा सोप्या भाषेत उपदेश करण्यासाठी वर्धमान महावीरांनी प्राकृत भाषेचे एक रूप असलेल्या अर्धमगधी भाषेचा वापर केला होता. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की परमेश्वर एकच आहे, शुद्ध आचरणेचे त्याची प्राप्ती होते अशी शिकवण कोणाची आहे? तर हे बघा गुरु नानक या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. परंतु एका वेळी संत कबीर सुद्धा या ठिकाणी बरोबर उत्तर असू शकतो. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे या ठिकाणी आन्सर की नुसार आपण उत्तर देणार आहोत. पुढचा जे हे बघा, गुरु नानक त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मामधील चांगल्या विचारांचा समन्वय साधला. त्यांनी सर्वांशी सारखेपणाने वागावे आणि शुद्ध आचरण ठेवावे यावर भर दिला. परमेश्वर एकच आहे आणि शुद्ध आचरणेने त्याची प्राप्ती होते, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. सर 16वा प्रश्न बघा की चीनमधील आफूच्या दुसऱ्या युद्धानंतर डॅश डॅश तह झाला. तर हे बघा, चीनमधील आफूच्या दुसऱ्या युद्धानंतर पेकिंग हा तह झाला. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. आता पेकिंग म्हणजे काय समजून घ्या. ओके, हे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे की युद्धकाळ दुसरे आफू युद्ध म्हणजे 1856 ते 1860 हे चीनच्या किंग राजवंश आणि ब्रिटन फ्रान्स यांच्या संयुक्त सैन्यात लढले गेले. तहाची समाप्ती युद्धाच्या शेवटी म्हणजे 24 ऑक्टोबर 1860 रोजी पेकिंगच्या तह नुसार झाली, ज्यानुसार दुसऱ्या आफूची युद्धाची अधिकृत सांगता झाली. याद्वारे ब्रिटनला हाँगकाँगमधील काओलून हा महत्त्वाचा प्रदेश मिळाला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न आहे की मराठी व्याकरणाची पणनी असे कोणास म्हणतात? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विष्णू शास्त्री पंडित, आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर किंवा तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर आपला या ठिकाणी काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. हे बघा मित्रांनो, मराठी व्याकरणाची पणनी पदवी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1843 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. मराठी भाषेचे नियम आणि व्याकरण अधिकृतपणे सुस्पष्ट केल्यामुळे त्यांना ही पदवी देण्यात आली आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की हे बघा, 18वा प्रश्न आहे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ओके हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकापासून स्वतंत्र असावेत हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मॉन्टेस्क्यू म्हणजे ऑप्शन जे 2 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे की सत्ता विभाजनाचा सिद्धांत फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यू याने त्यांच्या द स्पिरिट ऑफ लॉज या प्रसिद्ध ग्रंथात हा सिद्धांत मांडला. शासनाची अनिर्बंध सत्ता रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी या तिन्ही यंत्रणा स्वतंत्र असणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात? तर हे बघा, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे सी असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की 24 ऑक्टोबर हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा करण्यात येतो. तर हे बघा, 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपले अपडेट नोट्स अवेलेबल आहे. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी या ठिकाणी तुमच्या समोर पेपर 2 साठी हे नोट्स आहे. मित्रांनो, यामध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र या 4 विषयांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक विषयासाठी आपण 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की तयार केलेली आहे. मित्रांनो, आणि प्राइस फक्त 399 रुपये आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. लिमिटेड ऑफर आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर सिम्पली हाय करा. तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट अवेलेबल करून दिले जाणार. मित्रांनो, परीक्षेसाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 साठी तुमच्यासाठी बेस्ट आणि क्वालिटी प्रश्नपत्रिका असणार आहे. मित्रांनो, कारण जशा प्रकारे
परीक्षा परिषद आपली TETची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो. तशाच प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. तर स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. आणि जर तुम्हाला फक्त समाजशास्त्र विषयाचे प्रश्नसंच पाहिजे मित्रांनो, तर 100 रुपयामध्ये तुम्हाला समाजशास्त्र विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे प्रश्नपत्रिका म्हणजे परचेस केलेली आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. म्हणजे इतका करा, परीक्षेला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. 100% तुमचा निकाल लागेल. पुढचा प्रश्न क्रमांक 21. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न दिलेला आहे की पोर्टो रिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? तर हे बघा मित्रांनो, पोर्टो रिको गर्ता अंटार्क्टिक महासागरात आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 22वा प्रश्न आहे की थोरियमचे मुख्य खनिज कोणते? आता हे बघा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, ॲल्युमिनियम, मोनाझाईट, युरोनियम किंवा अब्रक. तर हे बघा थोरियमचे जे मुख्य खनिज आहे ते मोनाझाईट आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. स्पष्टीकरण बघा, तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे की मोनाझाईट वाढू थोरियम हे प्रामुख्याने मोनाझाईट नावाच्या तांबड्या तपकिरी रंगाच्या फॉस्फेट खनिजापासून मिळवले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 23. सर 23वा प्रश्न आहे की मलेशिया व इंडोनेशिया, ओके, मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी समुद्रध्वनी कोणती? तर हे बघा पाल्क, जिब्राल्टर, मॅगेलनची किंवा मल्लाकाची. तर हे बघा मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी समुद्रध्वनी म्हणजे मल्लाकाची. ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली, याचे कारण काय? तर हे बघा याचे मुख्य कारण म्हणजे धर्मगुरूंचे कर्मकांड स्तोम. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 दिलेला आहे की प्रतियोगी सहकारिता हे डॅश डॅश यांचे धोरण आहे. तर हे बघा प्रतियोगी सहकारिता हे कोणाचे धोरण आहे? तर लोकमान्य टिळक आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26 दिलेला आहे की आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे. तर लक्षात ठेवा की आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. जगातील सर्वात मोठे नदीय बेट माजुली हे कोठे आहे? तर लक्षात ठेवा की जगातील जे सर्वात मोठे बेट आहे ज्याचे नाव माजुली आहे ते आसाम या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे सर की जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? मोसिन राम. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न आहे की पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग होतो? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, अब्रक, जिप्सम, मॅग्नीज किंवा बॉक्साईट. तर हे बघा पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नीज धातूचा उपयोग होतो. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 विचारलेला आहे की 15 अंश अंतरावरील रेखावृत्तातील स्थानिक वेळेत किती फरक पडतो? आता एक हे बघा मित्रांनो, 1 अंश म्हणजे 4 मिनिट, तर 15 अंश रेखावृत्त म्हणजे 60 मिनिट. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो अतिशय सुपरफास्टपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 30 प्रश्न समाजशास्त्र विषयाचे पाहिले आहोत मित्रांनो. जशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात संपूर्ण अनालायसिस करून आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहोत मित्रांनो. तर हे बघा महाटेट जून 2026 साठी तुम्हाला अपडेट क्वेश्चन सेट या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी 499 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 399 मध्ये या ठिकाणी हे कॉम्बो पॅक मिळणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 पाहिजे तर 699 मध्ये तुम्हाला दोन्ही पेपरसाठी हे कॉम्बो पॅक या ठिकाणी दिला जाणार आहे. संपूर्ण सिलेबस आपण कव्हर केलेला आहे मित्रांनो. आणि क्वालिटी क्वेश्चन पेपर आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला आन्सर की पण दिलेली आहे मित्रांनो. इतका करा,
आणि परीक्षेला जा, कारण आता फक्त 38 दिवस बाकी आहे मित्रांनो. 100% तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा लाभ मिळणार आहे, फायदा मिळणार आहे, कारण डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जशाच्या तसे पाहायला मिळणार आहे मित्रांनो. कारण 13 वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करून आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.